आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू नगर परिषद निवडणूक रणधुमाळीला उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभेला उसळलेली गर्दी। डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी मिहिर शाह ग्राउंड येथे आयोजित भव्य प्रचार सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा धडाका उडवला आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी तसेच तुतारी, घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हांवर लढणाऱ्या नगरसेवक उमेदवारांच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या सभेला उपस्थित नागरिकांच्या प्रचंड गर्दीने मैदान खचाखच भरले होते। शिंदे यांनी आपल्या भाषणात डहाणूत विकासाची गंगा वाहणार असल्याचं आश्वासन देत येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येईल असे सांगितले। तसेच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नसून अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे असे स्पष्ट करत जनतेच्या मनातील शंका दूर केल्या। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाचा मार्ग निवडावा असे आवाहन केले। या सभेला शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। सर्वच गटांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित उपस्थिती डहाणूतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवू शकते अशा चर्चा सभेनंतर रंगत होत्या। जोरदार घोषणाबाजी, उमेदवारांचे परिचय, विकासाच्या आश्वासनांची मालिका आणि आगामी काही दिवसातच प्रचाराचा वेग अधिक वाढणार असून डहाणूचे राजकीय तापमान वाढू लागले आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी आपण इथे सर्व जमलो आहोत। माझ्या बहिणींना विनंती आहे की या डहाणूचं राजकारण जे आहे ते तुम्हीच बदलणार आहेत। आपल्याला सत्ता परिवर्तन जी करायची आहे ती त्या सत्ता परिवर्तनामध्ये माझ्या माय बहिणीच आम्हाला जास्ती करून साथ देणार आहेत। म्हणजे माझ्या भावांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या बहिणी या आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत। महाराज की जय भवानी। डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 आयोजन या ठिकाणी होतंय। आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लखू माच्छी याचा मी स्वागत करतो आणि आपले दुसरे उमेदवार जागृती जतीन, मायावंशी, भावेश ब्रजलाल देसाई, किरण चमनबाई पटेल, लक्ष्मी विशाल मोरे, अस्मिता संतोष बारी, दीपेश छगन राजपूत, माधुरी हरेश धोडी, अशोक काल्या माछी, रश्मिता राजू धोडी, सविता जयप्रकाश बुजोड, सईद रशीद शेख, आशा अरुण फाटक, वरुण राजा राजेश पारेख, आदेश शिनवार धांगडा, कृपाली जितेंद्र पाटील, चंद्रकांत लक्ष्मण खुताडे, रेखा अतुल माळी, कीर्ती आनंद मेहता, शमी निजामुद्दीन पिरा, धर्मेश राजेंद्र माच्छी, स्नेहा वैभव मर्दे, विजल बबला माच्छी, तन्मय शशिकांत बारी, आरती बाबू माच्छी, संतोष सोमा पवार। झाले काय? स्वप्न धुळीस मिळवली, चारी मुंड्या चित करून पुन्हा महायुतीचे सरकार आपण आणलेलं आहे आणि डहाणू तर तुमच्यासाठी सोपं आहे। तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही। आपला विजय पक्का आहे। फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं एवढंच मी आपल्याला सांगतो। पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। मला मगाशी काही व्यापारी भेटले आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहे, त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो। हफीजू खान, संजय पाटील, मिलिंद मावळे, रमेश पाटील, पूजा धोडी, विजय, सगळ्यांना घेऊ का?
विजय विनोद सोनी, सूरज जयस्वाल, संगीता माची, मिलन माची, अश्विनी माची, भाविन पारे, कमलेश शाह, लता धोडी, प्रियंका भरवाड, आशा हवलदार सिंग राजपूत, रुचिता ओजेश पाटील, विशाल माची, पंकज जयस्वाल, रवींद्र कोरे, संदीप चौबळ, दीपिका, दिलीप दुबळा, मिलिंद बारी, मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे.